हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग। आणि आज मी दाखवत आहे मुंबई टू सुरतची जर्नी। दुपारी ताईकडे छान पोटभर सात्विक जेवण जेवल्यानंतर तुम्ही जेवणात बघू शकता पोळी, खिचडी, बेसन, पापड, फ्राईज आणि एक्सप्रेस सुरतमध्ये रवाना झाला। सीट्स खूप कम्फर्टेबल होते, तुम्ही बघू शकता। क्लीनलीनेस, पॅसेज एकदम व्यवस्थित होता। लेग स्पेक्स खूप छान आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर त्यांनी आम्हाला स्नॅक्स सर्व केले, त्यामध्ये ज्यूस होता, त्याच्यामध्ये होतं छान भुजिया, हा खूप छान होता। स्मॉल कचोरी होती, कॅरमल पॉपकॉर्न्स होते, मसाला चहाचं पाऊच होतं आणि तो अतिशय छान होता। असं ट्राय करू शकतो आपण प्रवासामध्ये। त्यानंतर सुरत वापी सुरू झालं आणि मग सुरत सुरू झालं आणि फुल ऑन ग्रीनरी होती वापीकडे। तुम्ही बघू शकता की पाऊस खूप छान पडतो आहे सध्या आणि त्यामुळे इतकी सुंदर ग्रीनरी आहे, छान वाटत होतं बाहेर बघताना। आणि असं करताना आम्ही संध्याकाळी पोहोचलो सुरतला। तिथून आम्ही आमची जर्नी सुरू केली, जिथे आम्ही घर बुक केलं होतं फॉर 2-3 दिवसासाठी। त्या रोडाने पिपलीवाड रोडाने आम्ही सुरू केली आमची जर्नी आणि मग शेवटी आम्ही येऊन पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला। तुम्हाला आता आमचं घर पण दाखवते की कसं आहे। हा तो एरिया आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, हा एंट्रन्स आहे आणि हा जो आहे हा पॅसेज आहे फ्रंट यार्डचा। तो सुरतहून हा रोड जातो, मेन रोडावरच हे सोसायटी आहे। इथे रेंटवर खूप सारे फ्लॅट्स आहेत। तर मागचा एरिया आहे, टेरेसवर जायला जिना, ही सोसायटी बघू शकता। हे अशी घरं रेंटवर देतात टुरिस्टसाठी। हा आहे हॉल जो मी तुम्हाला रात्री दाखवला। हा बॅकयार्ड आहे, वॉशिंग मशीन, कपडे सुकवण्यासाठी। त्याच्यानंतर 2 BHK आहे, दोघं बेडरूम्समध्ये AC आहे। निर्वाण जाम थकलेला, त्यामुळे तो झोपला होता। वॉशरूम, टॉयलेट, किचन व्यवस्थित आहे। तुम्ही बेडरूमची साईजही बघू शकतात। फॅमिलीला राहायला खूप छान आहे ही सोसायटी आणि मेनली सेफ आहे। रात्रीच्या जेवणासाठी आम्ही साऊथ इंडियन प्रिफर केलं। थलावा म्हणून वॉक इन रेस्टॉरंट होतं, तिथलं ॲम्बियन्स ॲब्सोल्यूट ब्युटी होता। त्यावर ब्रॉन्झ आणि कॉपरची युटेन्सिल्स होते, तुम्ही बघू शकता। मेनूही अगदी सुंदर होता आणि ऑर्डर केल्यावर फ्रूट मेन्यूज तुमचे जेवण तुमच्याकडे घेतलं होतं। बेने डोसा सिम्पल, यांचा होता पोडी बेने डोसा, आपम विथ कोकोनट स्ट्यू होता, निर्वाणची होती पोडी इडली। आणि सगळ्यांना नमस्कार करून हा व्लॉग इथे संपवते।